हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिवियस लेक्चर अगोदरच्या तासाला बघितलं आपण फायलम ॲनालिडा. त्या फायलम ॲनालिडामध्ये मी सांगितलं ते ॲन्युलस किंवा रिंग प्रेझेंट असलेले प्राणी सगळे फायलम ॲनालिडामध्ये येतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी सांगितलं की युनिक फीचर्समध्ये सांगितलं मेटामेरिझम आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून युनिक फीचरमध्ये सांगितलं की मेटामेरिझम आहे म्हणजे प्रत्येक सेगमेंट हा त्याच्यामधला सेप्टमच्या साह्याने सेपरेट झालेला आहे. त्याच्यामधली सिलोम आहे, पण सिलोम कसे आहे, कंपार्टमेंट आहेत सिलोममध्ये, सेप्टमने कंपार्टमेंट झालेले आहेत वगैरे वगैरे आपण पहिल्या फायलममध्ये बघितलं. आता त्याच्या पुढचा फायलम नंबर 7. आता पुढचा फायलम आहे फायलम आर्थ्रोपोडा. फायलम आर्थ्रोपोडा. आता हा फायलम बघण्याच्या अगोदर आपण याचा अर्थ बघू. याचा अर्थ कळाला तर आपल्याला सगळं म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल ते. आर्थ्रो का मतलब होता है जॉइंटेड आणि पोडा म्हणजे लेग्स. असे प्राणी ज्यांचे पाय जॉइंटेड आहेत म्हणजे पायामध्ये अनेक जॉईंट्स आहेत. आर्थ्रोपोडा म्हणजे काय, आर्थ्रो म्हणजे जॉइंटेड, पोडा म्हणजे लेग म्हणजे पाय, ज्यांचे अपेंडेजेसला बरेच जॉईंट आहेत, जॉइंटेड आहेत, असे प्राणी या वर्गामध्ये किंवा ह्या फायलममध्ये आहेत. आता तसं बघितलं तर हा सगळ्यात लार्जेस्ट फायलम आहे. इट इज द लार्जेस्ट फायलम इन किंगडम ॲनिमालिया. किंगडम ॲनिमलियामध्ये सगळ्यात मोठा फायलम आहे. सगळ्यात मोठा फायलम आहे म्हणजेच काय, इट कंटेन्स द मॅक्झिमम नंबर ऑफ द स्पेसीज. मॅक्झिमम नंबर ऑफ द स्पेसीज का मतलब होता है या फायलममध्ये जास्तीत जास्त प्राण्यांच्या जाती आहेत. मॅक्झिमम नंबर ऑफ ए स्पेसीज. आता NCERTच्या म्हणण्यानुसार नियर अबाउट 2/3 स्पेसीज, 2/3 स्पेसीज नेम्ड ऑन द अर्थ आर बिलॉंगिंग टू दिस फायलम. म्हणजे जवळपास 2/3 स्पेसीज प्राण्याच्या पृथ्वी तलावरच्या या फायलममध्ये आहेत. म्हणजेच मला सांगायचं काय की इट इज द बिगेस्ट फायलम, लार्जेस्ट फायलम. हे ह्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की हा सगळ्यात मोठा फायलम आहे. NCERTच्या पुस्तकामध्ये काय म्हणलं आहे की जवळपास 2/3 स्पेसीज ज्या नेम्ड आहेत पृथ्वी तलावर, तर 2/3 स्पेसीज नेम्ड ऑन द अर्थ बिलॉंग टू द फायलम आर्थ्रोपोडा. अगोदर आर्थ्रोपोडाचा अर्थ कळाला का. आर्थ्रो का मतलब होता है जॉइंटेड आणि पोडा का मतलब पद का मतलब लेग का मतलब पाय. ज्याचे पायामध्ये अनेक जॉईंट्स आहेत असे सगळे प्राणी या फायलममध्ये घातलेले आहेत. आणि दुसरा पॉईंट सांगितला मी, इट इज द लार्जेस्ट फायलम इन द किंगडम ॲनिमलिया. ॲनिमल किंगडममधला हा सगळ्यात मोठा फायलम आहे. आता किती मोठा आहे, जवळपास याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ द स्पेसीज का मतलब होता है, मॅक्झिमम जास्तीत जास्त नंबर ऑफ स्पेसीज इतक्या प्राण्याच्या 2/3 प्राण्याच्या 2/3 जेवढ्या प्राण्याच्या जाती आहेत त्याच्यामधल्या 2/3 प्राण्याच्या जाती या फायलममध्ये येतात किंवा या फायलममध्ये आहेत. कळते का. हा प्रश्न होऊ शकतो नीटला. इट इज द लार्जेस्ट फायलम इन द किंगडम ॲनिमल किंवा ॲनिमल किंगडममधला हा सगळ्यात मोठा फायलम आहे आणि जवळपास 2/3 स्पेसीज आर प्रेझेंट इन द फायलम आर्थ्रोपोडा. आता त्याच्यानंतर आपण तेच बघतोय जे गेल्या फायलममध्ये बघितलं आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता कॅरेक्टरिस्टिक्स सांगत असताना सुद्धा मी फार डिटेल सांगतोय म्हणजे आपल्याला हे 11वीलाच नाही तर 12वीला सुद्धा उपयोगी पडणार आहे. 12वीलाच नाही तर हे खरं तर तयारी आहे आपली नीटच्या परीक्षेला सुद्धा हे फार महत्त्वाचे पॉईंट आहेत. हॅबिट अँड हॅबिटॅट. हॅबिट आणि हॅबिटॅटमध्ये नेमकं काय बघायचं आहे, हे प्राणी राहतात कुठे, खातात कसे, जगतात कसे, त्यांच्या सवयी रहिवास कसा आहे त्याच्याविषयी बोलायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हा सगळ्यात मोठा फायलम आहे, बरोबर आहे. म्हणून हॅबिट अँड हॅबिटॅटमध्ये पहिला पॉईंट असा सांगता येईल की दीज ॲनिमल्स बिलॉंग टू द फायलम आर्थ्रोपोडा आर द ऑमनीप्रेझेंट. ऑमनीप्रेझेंट का मतलब होता है ते सर्व ठिकाणी आहेत. ते सर्व ठिकाणी आहेत का मतलब होता है दीज आर सम फॉर्म आर द एक्वॅटिक.
काही त्याच्यामधले ॲक्वॅटिक आहेत, पाण्यात राहणारे. मग पाणी कुठलं असेल? मरीन वॉटर असेल किंवा फ्रेश वॉटर असेल. मरीन वॉटर असेल किंवा फ्रेश वॉटर असेल. फॉर एक्झाम्पल बर्नॅकल्स, दीज आर द ॲक्वॅटिक क्रुस्टेशियंस प्रेजेंट इन द मरीन वॉटर. प्रेजेंट इन द मरीन वॉटर. मरीन वॉटर का मतलब होता है खारं पाणी आणि फ्रेश वॉटर का मतलब होता है गोडं पाणी. गोडं पाणी म्हणजे कुठलं? तलावातलं पाणी, रिझर्वायरतलं, नदीमधलं पाणी. फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर. सम फॉर्म्स ऑफ दीज फायलम किंवा ॲनिमल्स आर द ॲक्वॅटिक. सम आर द टेरिस्ट्राईल. टेरिस्ट्राईल पण आहेत, जमिनीवर पण राहणारे आहेत आणि हवेत पण राहणारे आहेत. म्हणून काय म्हटलं मी? दीज आर द ऑमनी प्रेझेंट. ऑमनी प्रेझेंट का मतलब होता है सगळीकडं यांचं वास्तव्य आहे, नव्हे सगळीकडं हे सापडतात. आता अजून काय याच्यामध्ये सांगता येईल? हॅबिट अँड हॅबिटॅटमध्ये ॲक्वॅटिक आहेत, ते फ्रेश वॉटर असतील किंवा मरीन वॉटर, टेरेस्ट्रियल असतील. ऑमनी प्रेझेंट का मतलब. आता परत दुसरं काय? दीज आर द कलोनियल. कलोनियल कॉलनीमध्ये राहतात, कॉलनी करून राहतात. आता कलोनियल फॉर्म्स आर इन द डिसिप्लिन ऑर्डर. इन अ ऑर्डर. डिसिप्लिन ऑर्डर का मतलब होता है, आता फॉर एक्झाम्पल हनीबी घेतला. हनीबी ॲपिस इंडिका, ॲपिस इंडिका, ॲपिस डॉर्सेटा, ॲपिस मेलिफ्रा, ॲपिस फ्लोरिया. दीज आर द स्पेसीज ऑफ द एपीज. एपीज का मतलब होता है हॉनीबी. हॉनीबी का मतलब होता है मधुमक्खी. मधुमक्खी मधमाशी जी आहे ती कॉलोनियल फॉर्ममध्ये राहते आणि त्यांच्यामध्ये काय असते? एक ऑर्डर असते. ऑर्डर असते म्हणजे काय? त्यांच्यामध्ये कामाची विभागणी असते, डिव्हिजन ऑफ द लेबर. काही त्याच्यातल्या मधुमक्ख्या काय करतात? मध गोळा करतात, काही पोळे बांधतात. म्हणजेच काय? प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कलोनियल ऑर्डर, कलोनियल विथ अ डिसिप्लिन ऑर्डर किंवा सिस्टमॅटिक ऑर्डर. किंवा काही प्राणी सम आर द सेडिंटरी. सेडिंटरी का मतलब होता है कशाला तरी चिटकलेले. आता मी एक्झाम्पल सांगितलं. द बर्नॅकल्स. बर्नॅकल्स आर द मरीन वॉटर क्रुस्टेशियन्स. दीज आर द सेडेंटरी फॉर्म. हे चिटकलेले आहेत. कशाला चिटकलेले आहेत? एखाद्या खडकाला किंवा लकडीला, कशाला तरी चिटकलेले आहेत. दीज आर द बर्नॅकल्स आर द मरीन वॉटर फॉर्म. दीज आर द सेडेंटरी फॉर्म. सेडेंटरी फॉर्म. सम ॲनिमल्स विच लिव्ज इन द मॉइस्ट सॉईल ऑल्सो. मॉइस्ट सॉईलमध्ये सुद्धा काही राहतात, काही स्टोनमध्ये राहतात, काही याच्यामध्ये राहतात, बिळामध्ये राहतात. बरोईंग हॅबिट्स म्हणजे सगळ्या प्रकारचं हॅबिट याच्यामध्ये आहे. अजून काय याच्यामध्ये हॅबिट अँड हॅबिटमध्ये? सम ऑफ द ॲनिमल्स आर द पार्थिनोजेनेसिस. आता पार्थिनोजेनेसिस म्हणजे काय? द न्यू ऑफस्प्रिंग किंवा न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्युस्ड. न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम द अनफर्टिलाइज्ड एग्स. अनफर्टिलाइज्ड एग्स पासून हे नवीन ऑफस्प्रिंग तयार होतं. फॉर एक्झाम्पल इन द हॉनीबी, ड्रोन एपीज किंवा ज्या मधमाशा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे काय होतं की पार्थिनोजेनेसिस होतं. म्हणजेच काय? अनफर्टिलाइज्ड एग्सपासून नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतो. तर हे झालं त्याचे हॅबिट अँड हॅबिटॅट. हॅबिट आणि हॅबिटॅटमध्ये बघत असताना आपण काही ॲनिमल त्याच्यामधले हे करतात, काय म्हणतात? ग्रिगॅरियस आहेत. ग्रिगॅरियस का मतलब होता है कशामध्ये त्याला सांगता येईल? झुंडमध्ये राहणारे किंवा टोळीमध्ये राहणारे प्राणीसुद्धा ह्याच्यामध्ये येतात. जसं की आपण त्याच्यासाठी उदाहरण बघू द्या की टोळीमध्ये राहताना, ग्रिगेरियसमध्ये राहताना लोकस्ट, फॉर एक्झाम्पल लोकस्ट आहे, हे टोळीने राहतात किंवा आपल्याकडे त्याला म्हणतात टोळ पडली, टोळ आली म्हणजे काय की एकदम झुंडीनं राहतात, पिकाचं वगैरे नुकसान करतात. दीज आर द लोकस्ट, दीज ग्रिगॅरियस. सम आर द सोशियल ऑर्डर. सोशियल ऑर्डर्समध्ये सांगितलं मी की हॉनीबीचा दे आर लिव्ड इन द कॉलनीज in a discipline that is highest degree of the parental care, highest degree of the parental care also there, highest degree of the parental care. आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं डिसिप्लिन आहे आणि ग्रिगेरियस आहेत. परत अजून काय त्याच्यामध्ये की
त्याच्यामध्ये अजून हायेस्ट डिग्री ऑफ पॅरेंटल केअर सांगितल्यानंतर पार्थिनोजेनेसिस हा नवीन शब्द आहे. पार्थिनोजेनेसिस का मतलब होता है द इंडिविजुअल प्रोड्यूस्ड, नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस्ड फ्रॉम द अनफर्टिलाइज्ड एग. म्हणजे फर्टिलायझेशन न होता सुद्धा या एग्सपासून न्यू ऑर्गॅनिझम किंवा न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतो, त्याला म्हणायचं पार्थिनोजेनेसिस. कळालं? आता त्याच्यानंतर हॅबिट आणि हॅबिटेटमध्ये काय सांगितलं? द फीडिंग हॅबिट. देर आर द व्हॅरियस फीडिंग हॅबिट. सम आर द हार्बिवरस, सम आर द कार्निवरस, सम आर द ऑम्निवरस. त्याच्यामधले काही शाकाहारी आहेत, काही मांसाहारी आहेत, तर काही दोन्ही पण खाणारे आहेत. असे बरेच प्राणी याच्यामध्ये आहेत. का तर हा सगळ्यात मोठा फायलम आहे आणि त्याचबरोबर इट इज अ सक्सेसफुल अँड लार्ज फायलम. हा सगळ्यात मोठा आणि सक्सेसफुल फायलम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, मॉर्टॅलिटी रेट कमी असल्यामुळं याची संख्या जास्त आहे. आता दुसरा पॉईंट त्याच्यामधला की बॉडी फॉर्म्स. आता बॉडी फॉर्म्स बघत असताना बॉडी इज अ सेगमेंटेड किंवा व्हॅरियस फॉर्म्स ऑफ द बॉडी. वेरियस का मतलब होता है वेरियस फॉर्म्स ऑफ बॉडी. वेरियस का मतलब होता है वेगवेगळा फॉर्म आहे. फॉर एक्झाम्पल काक्रोच घ्या तुम्ही. काक्रोचमध्ये द बॉडी इज डिवायडेड इन टू हेड, थोरॅक्स अँड ॲबडॅमिन. हेड, थोरॅक्स अँड ॲबडॅमिन. किंवा बॉडी जी आहे त्या फॉर्ममध्ये, बॉडीच्या फॉर्ममध्ये बघितलं आपण की हेड आहे, थोरॅक्स आहे, ॲबडॅमिन आहे अँड सम फॉर्म. त्याच्यामधले काही सम फॉर्म कसे आहेत आता समजण्यासाठी काय करतो मी इथं, समजा काक्रोचची एक फिगर काढतो इथं अशी. ही आहे हेड, ही आहे थोरॅक्स आणि ही आहे ॲबडॉमिन. आता ह्या ॲबडॉमिन बघत असताना हे त्याचे आय, अँटेनी बघत असताना की बॉडी इज सेगमेंटेड. ह्याच्यामध्ये सेगमेंट आहेत, बट दिस सेगमेंट्स आर ओनली एक्सटर्नली. त्याच्यावर फक्त एक्सटर्नल बाजूलाही सेगमेंट दिसतात. हा सेगमेंट बाहेर काढला तर असा सेपरेट नाही. म्हणजेच काय, देर इज अ एक्सटर्नली सेगमेंटेड बट नॉट इंटरनली. मध्ये हा सेप्टम त्याच्यामध्ये नाही, सेप्टा किंवा सेप्टम त्याच्यामध्ये नाही. बॉडी जरी सेगमेंटेड असली तरी त्याच्यामध्ये असा सेप्टम नसल्यामुळं बॉडी इज अ सेगमेंटेड. इट कन्सिस्ट ऑफ द हेड, थोरॅक्स अँड ॲबडॅमिन. बॉडीचे असे वेगवेगळे फॉर्म दिसतात. म्हणजे द फॉर्म्स ऑफ द बॉडी इज द व्हॅरियस. आता ही एक्झाम्पल सांगितलं मी काक्रोचचं, की काक्रोचमध्ये हेड आहे, हे थोरॅक्स आहे, थोरॅक्स म्हणजे छातीचा भाग, आणि हा ॲबडॉमिन, ॲबडॉमिन म्हणजे पोटाचा भाग. इट शोज द थ्री रिजन्स आर देर इज अ व्हॅरियस फॉर्म्स ऑफ द बॉडी आर सीन इन द ॲनिमल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बॉडी सिमेट्री. आता ह्या प्राण्यामध्ये, सगळ्या प्राण्यामध्ये अगोदर सुद्धा बघितलं होतं आपण की देर इज अ बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री इक्वल ॲनिमल किंवा बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, जेव्हा ह्या प्राण्याचे दोन सेंटरने भाग केले तर इट डिवायडेड इन टू द टू हाफ्स. सगळेच प्राणी, हाऊस फ्लाय घ्या, मॉस्किटो घ्या, किंवा ह्याच्यामधला प्रॉन्स घ्या, क्रॅब घ्या, बटरफ्लाय घ्या, ॲपीज घ्या, किंवा लुसिफर लॅका घ्या, लाख प्रोड्यूस करणारा इन्सेक्ट घ्या, स्कॉर्पियन घ्या, कुठला पण प्राणी घेतला तर इट डिवायडेड इन टू टू इक्वल पार्ट्स किंवा इट बायसेक्टेड ॲट द सेंटर, इट डिवायडेड इन टू द टू इक्वल पार्ट. जर अशी पोझिशन असेल तर इट इज अ बायलॅटरल सिमेट्री. अगोदरच्या आपण फायलममध्ये सुद्धा बघितलं की देर इज ऑल्सो बायलॅटरल सिमेट्री. ॲनालिडामध्ये पण कसली होती सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री होती. आपली सिमेट्री घ्या, आपले जर दोन बायसेक्ट केले तर दोन पार्ट होतात. जिथे इक्वल दोन पार्ट होतात बॉडीचे त्याला म्हणायचं बाय का मतलब डाय का मतलब दो. दोन्ही बाजूचे लॅटरल साईडनं जर घेतलं, हे दोन्ही बाजू लॅटरल सेम टू सेम आहेत, मीन्स टू इक्वल हाफ्स आर द सेम टू सेम, दॅट इज अ बायलॅटरल सिमेट्री. नेक्स्ट पॉईंट, त्याच्या पुढचा पॉईंट, चौथा मुद्दा त्याच्यामधला की लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गॅनायझेशन.
आपण गेल्या फायलममध्ये ॲनालिडामध्ये सुद्धा बघितलं, द लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज द ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन म्हणजे ॲनालिडामध्ये सुद्धा ऑर्गन डेव्हलप झालते, सिस्टीम डेव्हलप झालते आणि म्हणजे त्या लेवलचा लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गन्स डेव्हलप झालेले आहेत, सिस्टीम डेव्हलप झालेले आहेत. ॲनालिडामध्ये सुद्धा तशीच होती आणि आता आर्थ्रोपोडामध्ये सुद्धा तशीच आहे. म्हणजे सेम दोघांमध्ये आहे लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन, ऑर्गन अँड सिस्टीम. नेक्स्ट पॉईंट, पुढचा पॉईंट आहे की आता ह्या प्राण्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला ह्या बॉडी फॉर्मच्या ह्याच्यामध्ये हेड जर बघितलं आपण, हेड, आता हेड फॉर्म द सिफॅलिक रिजन और it comprises from the chitinous plate or chitinous shield on the head, that is a fusiform head or oval head, किंवा it is the anterior, याचा जे पुढचा भाग आहे ते anterior आहे and it consists of the many fused segment. फॉर एक्झाम्पल आपण कॉकरोचमध्ये बघितलं तर हेड इज फॉर्म्ड फ्रॉम द फ्युज्ड सेगमेंट्स, असं त्याच्यामध्ये फ्युज्ड सेगमेंट आहेत, त्याच्यापासून हेड झालेलं आहे. आता हेड इज अ डिस्टिंक्ट मतलब होत आहे याच्यापेक्षाही वेगळं दिसत आहे. नेक आहे पण ते विजिबल आहे की तर नाही, नेक दिसत नाही याच्यामध्ये. हेड इज अ डिस्टिंक्ट आहे. त्याचबरोबर इट बिअर्स द त्याच्यासोबत आहेत सेन्स ऑर्गन. आता सेन्स ऑर्गन कुठले आहेत? अँटिना आहेत, हे अँटिना आहेत. त्याच्यानंतर आईज आहेत. आता आईजमध्ये कसे आहेत? याच्यामधले आईज हे कंपाऊंड आहे म्हणजे असे आहे त्याच्यामधले आहे, हे कंपाऊंड आईज आहे. देन अँटिनी सेन्स ऑर्गन्स अँड अँटिनी दीज आर द प्रेझेंट इन द हेड रिजन. आणि सिम्पल आय आहेत काही फॉर्ममध्ये काय आहेत? कंपाऊंड आहेत. सिम्पल आयमध्ये काय येणार आहे? ही अशी नाही येणार, सिम्पल आय अशी येईल, कंपाऊंड आहे अशी येईल. आता कंपाऊंड आयचा किस्सा सांगताना ह्या कॉकरोचमध्ये, फॉर एक्झाम्पल कॉकरोचमध्ये द आईज आर द कंपाऊंड का मतलब होता है दिस आईज मेड फ्रॉम द मेनी पार्ट्स किंवा ईच पार्ट, त्याच्यामधला हा पार्ट 1 2 3 4 5 6 हे जे पार्ट आहेत, ईच पार्ट ॲक्ट ॲज ए सिंगल आय. प्रत्येक त्याच्यामधला पार्ट काय करते? एक सिंगल आय, आणि त्या आयला म्हणतात ओमॅटिडिया. अनेक आहेत ओमॅटिडिया, आणि एक असेल तर ओमॅटिडियम. अनेक ओमॅटिडिया मीन्स कंपाऊंड आय कन्सिस्ट ऑफ द मेनी आय. एका डोळ्यामध्ये अनेक डोळे आहेत, अनेक लेन्स आहेत ह्या, आणि ह्या सगळ्या लेन्सचा मिळून काय झाला आहे? एक कंपाऊंड आय झाला आहे. आणि त्याच्यामधला प्रत्येक जो तुकडा आहे, लेन्स आहे, त्याला काय म्हणतात? ओमॅटिडियम. अनेक आहेत म्हणून ओमॅटिडिया. अँड इट फॉर्म द कंपाऊंड आय. अशा अनेक सिंपल डोळ्याचा मिळून काय झालेला आहे? कंपाऊंड आय तयार झालेला आहे. आता आणि हे प्रत्येक त्याच्यामधला कंपाऊंड आयमधली प्रत्येक पीस आहे, प्रत्येक लेन्स आहे, इट फॉर्म द इमेज अँड दॅट इमेज कंबाईन्स. त्या सगळ्या इमेज कंबाईन केल्या जातात आणि इट फॉर्म द ब्लर इमेज, किंवा त्याच्या सगळ्यांची मिळून एक इमेज तयार होते. म्हणजे ह्याचा एक तुकडा, याचा एक तुकडा. जसं आपण एखादा आरशाचा तुकडा केला, प्रत्येक तुकड्यामध्ये थोडा भाग दिसतो, ते सगळे तुकडे जोडले एक इमेज दिसेल, तसं इट फॉर्म द ब्लर इमेज फ्रॉम द ऑल ओमॅटिडिया. आता त्याच्या पुढचा नेक्स्ट फॉर्म आहे, नेक्स्ट पॉईंट, अपेंडेजेस. आता अपेंडेजेस, देर इज ऑल्सो व्हेरियस अपेंडेजेस. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अपेंडेजेस आहेत. अपेंडेजेस आर द सेगमेंटेड. आता आपण ह्या कॉकरोचचं बघितलं. कॉकरोचमध्ये दिस थोरॅसिक लेग. आता इथे एक समजण्यासाठी मी काढून दाखवतो. दिस थोरॅसिक लेग्स, इथे जॉईंट आहे, इथे जॉईंट आहे, इथे जॉईंट आहे, इथे जॉईंट आहे. दिस अपेंडेजेस आर द जॉईंटेड अँड दिस अपेंडेजेस आर हेल्पफुल फॉर द, हे वेगवेगळे अपेंडेजेस जे आहेत ते हेल्पफुल फॉर द लोकोमोशन. याचा उपयोग कशासाठी होतो? लोकोमोशनसाठी होतो. त्याच्यानंतर कशासाठी होतो? सम अपेंडेजेस, किंवा त्याच्यामधले काही अपेंडेजेस आहेत, इट कन्सिस्ट ऑफ द सम सेन्सरी पार्ट. जसं की कोक्झलमध्ये कोक्झल पॅड असतात, त्या पॅडमुळे काही सेन्स कळतात त्यांना. सेन्सरी इज ऑल्सो. अँड दीज अपेंडेजेस आर हेल्पफुल फॉर द जम्पिंग, वॉकिंग, क्लाइंग.
झाडावर किंवा भिंतीवर चढण्यासाठी, उड्या मारण्यासाठी आणि कर्सोरियल किंवा पळण्यासाठी सुद्धा त्याला त्या अपेंडेजेसचा उपयोग होतो. पुढचा पॉईंट आहे त्याच्यानंतर जर्म लेयर्स. पॉईंट नंबर 7 जर्म लेयर्स. आता जर्म लेयर्समध्ये दिस ऑल एनिमल्स आर द ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक का मतलब होता है दिस एनिमल्स आर डेवलप्ड फ्रॉम द एक्टोडर्म, मेझोडर्म अँड एंडोडर्म. अगोदरच्या फायलममध्ये सुद्धा हे सांगितलं होतं मी. The all animal body developed from the fate of the germs, that is germinal layers, ectoderm, mesoderm and endoderm. या तिन्ही लेयर पासून ॲनिमलची बॉडी डेव्हलप होते म्हणून ट्रिप्लोब्लास्टिक. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे बॉडी वॉल. आता इथं थोडासा वेगळा आहे बॉडी वॉल. द बॉडी वॉल ऑफ दिस ॲनिमल, फॉर एक्झाम्पल आपण ह्या कॉकरोचेस घेऊया. The body wall of this animal, it consists of the hard cutaneous वेगळ्या रंगाचा खडू बघतो, हार्ड क्युटेनियस कायटिनस प्लेट. त्याच्यावर अशी एक हार्ड कायटिनस प्लेट आहे जे स्क्लेराइट पासून बनलेलं आहे. स्क्लेराइट इज द टाइप ऑफ ए प्रोटीन. दॅट स्क्लेराइट हार्ड नॉन लिव्हिंग कवच आहे, त्याच्यावर कवच आहे, आवरण आहे. त्याला आपण काय म्हणतोय की कायटिनस प्लेट इट कव्हर द बॉडी अँड ऑल्सो हेडवर सुद्धा एक आवरण आहे. अँड ड्यू टू दॅट कव्हरिंग, त्याच्यावरचं जी कव्हरिंग आहे हार्ड कायटिनस कव्हरिंग, देर इज अ लिमिटेशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ बॉडी, किंवा त्याला दुसरा शब्द म्हणजे ग्रोथ ऑफ द बॉडी. इट रेस्ट्रिक्ट द ग्रोथ ऑफ द बॉडी. याची बॉडीची काय होते, रेस्ट्रिक्शन पडतात का तर ह्याच्या बाहेर त्याला जाता येत नाही. इट इज अ प्रोटेक्टिव्ह फंक्शन. पण काही वेळेस ग्रोथच्या वेळेस काय होतं, दीज कायटिनस कवरिंग इज अ मॉल्टिंग. द मॉल्टिंग का मतलब होता है हे गळून पडलं जातं, हे वरचं आवरण गळून पडतं आणि या प्रोसेसला म्हणतात इक्डायसिस. that is the molting of the skeleton, molting of the hard chitinous skeleton, that is a इकिडायसिस होतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय होतं की मसल्स ज्या ह्याच्यामधले आहेत, ऑल मसल्स आर द स्ट्रायटेड मसल. ह्याच्यामध्ये जे मसल प्रेझेंट आहेत ह्या स्ट्रायटेड मसल्स आहेत आणि दिस मसल्स आर फॉर्म्ड इन द ग्रुपमध्ये ह्या मसल्स आहेत. अँड दीज आर कनेक्टेड टू द अपेंडेजेस, थोरॅक्स, सिपेलोथोरॅक्स, ॲब्डॉमिन. म्हणजे देर इज अ नॉट कंटिन्युअस लेयर्स ऑफ द मसल. कंटिन्युअस लेयर नाही त्याच्यामध्ये मसलचा, बट दीज आर फॉर्म्ड इन द बंडल और ग्रुप अँड कनेक्टेड टू द अपेंडेजेस अँड ऑल्सो बॉडी पार्ट्स, इंटरनल बॉडी पार्ट्स ऑफ द ॲनिमल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बॉडी कॅव्हिटी. पॉईंट नंबर 9. आता बॉडी कॅव्हिटी बघू आपण. आता दीज आर द ट्रू सिलोमेट ॲनिमल. ॲनालिडामध्ये पण सांगितलं होतं मी, दीज आर द ट्रू सिलोम इज प्रेझेंट इन दिस ॲनिमल. ट्रू सिलोम का मतलब होता है कॅव्हिटी. आता कॅव्हिटी म्हणजे काय आता समजण्यासाठी काय करतो मी, इथं एक फिगर काढतो म्हणजे पटकन कळेल तुम्हाला. काक्रोचची फिगर काढतो. काक्रोच म्हणजे झुरळ, पेरिप्लॅनेटा अमेरिकना हे त्याचं नाव. समजण्यासाठी रफ फिगर काढतोय. ही आहे त्याची पुढच्या बाजूची कडली. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय, द स्पेस बिटवीन एलिमेंटरी कॅनाल, हा जो मधला स्पेस आहे एलिमेंटरी कॅनाल अँड बॉडी वॉल.
बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनलच्या मधला जो स्पेस आहे त्याला म्हणायचं सिलोम. दीज आर द ट्रू सिलोमेट. फॉर एक्झाम्पल आपण काक्रोच घेतलं. इन द काक्रोच दीज बॉडी कॅव्हिटी इज नोन ॲज अ सिलोम आणि ह्या सिलोममध्ये भरलेला आहे. इट इज फिल्ड विथ अ ब्लड. दॅट ब्लड इज अ कलरलेस, दॅट इज अ हिमोलिम्फ. हिमोलिम्फ इज फिल्ड अँड कॅव्हिटी, ह्याची जी कॅव्हिटी आहे दॅट इज कॉल्ड ॲज ए हिमोसील आणि त्या कॅव्हिटीला म्हणतात हिमोसील. आता तुम्ही ध्यानात का ठेवायचं, बॉडी कॅव्हिटी इज अ ट्रू बॉडी कॅव्हिटी. ॲन्युअलिटीमध्ये बघितलं होतं बॉडी कॅव्हिटी ट्रू होते, सिलोम ट्रू होते, पण इट इज डिवायडेड इन टू द सेप्टम आणि इथं देर इज अ नॉट डिवायडेड बाय द सेप्टम. ही ट्रू सिलोममध्ये सेप्टम नाही. तर याच्यामध्ये जो फ्लुइड आहे, ब्लड आहे, म्हणून त्या कॅव्हिटीचं नाव आहे हिमोसील. हिम का मतलब होता है ब्लड, सील का मतलब होता है कॅव्हिटी. म्हणजे ब्लडची कॅव्हिटी म्हणजे त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे, ब्लड भरलेलं आहे, म्हणून आपण काय म्हणतोय हिमोलिम्फ भरलेला आहे, म्हणून हिमोसील. आता पुढचा मुद्दा आहे त्याच्यानंतरचा की डायजेस्टिव्ह सिस्टीम. नंबर 10 डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम याच्यामधली कंप्लीट आहे. डायजेस्ट सिस्टीम कंप्लीट. आता समजण्यासाठी मी इथं डायजेस्ट सिस्टीम काढतो. इकडं ही अशी आली डायजेस्टिव्ह सिस्टीम. काक्रोचची समजावून सांगतो. हे आहे क्रॉप, हे खाली आहे गिझार्ड, खाली आलो आपण हे मेझेंट्रॉन. आता इथून पुढं इथं आलो आपण, हे रेक्टम आणि हे आहेत इथं हेपॅटिक सिकी. ही झाली डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. anteriorly mouth is present, posteriorly anus is present. आता ह्या डायजेस्ट सिस्टीममध्ये इट इज डिवायडेड इंटू द 3 पार्ट्स. डायजेस्ट सिस्टीम ही 3 विभागात विभागलेली आहे. द anterior part is the stomatium, middle part is the mesenteron and posterior part is the proctadium. Proctadium third part, hind part. म्हणजे डायजेस्ट सिस्टीम डिवायडेड इंटू द 3 पार्ट्स. anterior part is the stomatium, middle part is the mesenteron. Mesenteron is the main digestive function किंवा digestive function आणि थर्ड rectum or the third part is the proctadium. These consist of the three layers of the system. आणि त्याच्यानंतर माउथ पार्ट्स. याच्यामध्ये आपण जर माउथ पार्ट बघितलं आहे, पुढचा मुद्दा हा डायजेस्टिव्ह सिस्टीम झाली कंप्लीट आहे. म्हणजे कंप्लीट आहे म्हणजे ट्यूब विदिन ट्यूब प्लॅन आहे. आता पुढचा मुद्दा माउथ पार्ट्स. आता काक्रोचचाच विचार केला आपल्याला सगळ्याला. माउथ पार्ट्स आर द व्हेरियस टाइप्स ऑफ द माउथ पार्ट्स. व्हेरियस टाइप्स ऑफ द माउथ पार्ट्स का मतलब होता है वेगवेगळ्या प्रकारचे माउथ पार्ट्स आहेत. प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळे आहेत. ह्या का तर हा फायलम मोठा आहे, याच्यामधले प्राणी पण जास्त आहेत, त्याच्यामुळं प्रत्येक प्राण्यामधले माउथ पार्ट्स कसे आहेत, वेगवेगळे आहेत. अँड व्हरायटी ऑफ माउथ. आता समजा बीटिंग अँड चेविंग टाईप. बीटिंग अँड chewing type of the mouth parts are present in the cockroach. Cockroach Periplaneta americana. It is the scientific name. आता mouth parts का सांगितले मी, various types of the mouth parts are present. That is the biting and chewing type. It is present in the cockroach. दुसरे आहेत परत mouth parts चा प्रकार आहे की pursing and sucking. Pursing and sucking. This type of mouth parts present in the mosquitoes. अशा प्रकारचे माउथ पार्ट कशामध्ये प्रेझेंट आहेत, पर्सिंग असं सक करणारे आणि चुसून घेणारे, ओढून घेणारे माउथ पार्ट्स मॉस्किटोमध्ये आहेत. मॉस्किटो म्हणजे कुठला आलं की हे सगळे फिमेल ॲनाफिलिस किंवा ॲनाफिलिस मॉस्किटो वगैरे वगैरे आहेत. आता हे मॉस्किटोचा विचार करत असताना मॉस्किटो आणि बेडबग हे जे आहेत, दीज आर द सँग्विवरस. म्हणजे काय, दे फीड्स अपॉन द ब्लड. और दे फीड ऑन द ब्लड किंवा दे सक द ब्लड फ्रॉम द होस्ट बॉडी. अजून कुठल्या प्रकारचे माउथ पार्ट्स आहेत तर लॅप्सिंग टाइप्स ऑफ द लॅप्सिंग किंवा लॅप्सिंग टाइप्स ऑफ द माउथ पार्ट्स प्रेझेंट इन द बटरफ्लायमध्ये लॅप्सिंग टाइप्स ऑफ द माउथ पार्ट्स आहेत. आणि प्रत्येकामध्ये हे एक वेगळं पण आहे. म्हणजेच काय, माउथ पार्ट्स आर द
variously adapted for the various purpose. In the cockroach, this is beating and chewing type of the pursing and sucking. In the mosquito, butterfly मध्ये laughing and lapsing types of the mouth parts are present. म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माउथ पार्ट्स आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे गॅस एक्सचेंज. पॉईंट नंबर 11 गॅस एक्सचेंज. आता याच्या अगोदर मग बघितलं होतं ॲनालिडामध्ये आपण की गॅस एक्सचेंज थ्रू द बॉडी सरफेस दॅट इज अ क्युटॅनियस रेस्पायरेशन बघितलं होतं. आता याच्यामध्ये गॅस एक्सचेंज बघत असताना व्हरायटी ऑफ ॲनिमल आहेत, जास्तीत जास्त प्राणी आहेत. आता जास्त प्राणी असल्यामुळं प्रत्येक प्राण्यामध्ये वेगळं आहे. आता कुठल्या कुठल्या प्राण्यामध्ये कसं आहे ते बघूया आपण. इन्सेक्ट्स. आता इन्सेक्ट जे आहेत, कीटक आहेत, त्याच्यामध्ये ट्रॅचियल रेस्पायरेशन किंवा ट्रॅचियल ट्यूब्स आर प्रेझेंट. ट्रॅचियल रेस्पायरेशन ट्रॅची आर प्रेझेंट और मेनी पोअर्स आर प्रेझेंट. ट्रॅची अशी ट्यूब असते बॉडीच्या सरफेसला, ओपन होते आणि हे मध्ये अशी जाते. अशा अनेक ट्यूब्स असतात. ट्रॅचियल रेस्पायरेशन प्रेझेंट इन द इन्सेक्ट. आता इन्सेक्टमध्ये आपण कुठला घेऊ आपण ह्याच्यामध्ये ट्रॅचियल रेस्पायरेशन की ट्रॅचियल ट्यूब. ह्या ट्रॅचियल रेस्पायरेशन किंवा एक्सचेंज ऑफ द गॅस थ्रू द ट्रॅचियल. फॉर एक्झाम्पल काक्रोच घेऊ आपण. या काक्रोचमध्ये हे असे छिद्र असतात, याच्यामधून गॅस एक्सचेंज होतो आणि डायरेक्ट हा गॅस कुठे जातो, हिमोलिम्फमध्ये जातो. का तर इथं हिमोलिम्फ भरलेला आहे कॅव्हिटीमध्ये. दुसरं घेतलं आपण क्रुस्टेसियन्स. क्रुस्टेसियन्स हा एक क्लास आहे. या क्रस्टेसियन्स क्लासमध्ये द रेस्पायरेशन थ्रू द गिल्स दॅट इज अ ब्रांचियल रेस्पायरेशन. क्रुस्टेसियन्समध्ये फॉर एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला, इथं सांगता येईल काक्रोच, इथं सांगता येईल प्राऊन. काक्रोच दॅट इज अ ट्रॅचियल रेस्पिरेशन, गिल रेस्पिरेशन, क्रुस्टेसियन ॲनिमल क्रुस्टेसियन्स क्लास. द एक्झाम्पल इज द प्राऊन और कोळंबी किंवा झिंगा आपण त्याला म्हणतोय, ती त्याच्यामध्ये येतील. आर्किनिड्समध्ये बुकलंग आहे आणि आर्किनिड्समध्ये काय आहे, बुकलंग्स. आणि दुसरं कुठलं आहे अजून एक किंग क्रॅब. किंग क्रॅबमध्ये पण काय आहे, बुक्स लंग आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळ्या रेस्पायरेशन किंवा गॅस एक्सचेंज कशामार्फत होतो. इथं ट्रॅचियल मार्फत होतो, ट्रॅकी मार्फत होतो, इथं गिल्स मार्फत होतो, इथं बुक लंग्स मार्फत होतं. आणि किंग क्रॅबमध्ये सुद्धा बुक लंग्स आहे. दोन्हीकडं पण बुक लंग्स आहे. हा पण प्रश्न आपल्याला आर्किनिड्समध्ये कुठला प्राणी येईल, स्कॉर्पियनमध्ये येईल. आणि हे लिम्युलस येईल. हे किंग क्रॅबमध्ये लिम्युलस येईल. त्या प्रत्येक प्राण्यामध्ये वेगळं एक्सचेंज आहे. इन्सेक्टमध्ये ट्रॅचियल एक्सचेंज ऑफ द गॅसेस थ्रू द ट्रॅकी. क्रुस्टेसियन्स फॉर एक्झाम्पल प्राऊन सांगितला, कोळंबी, झिंगा म्हणतो आपण, त्याच्यामध्ये गिल्स लविन म्हणजे ब्रँचियल रेस्पायरेशन. आर्किनिड्समध्ये बुक लंग्स आहे, त्याचं उदाहरण सांगितलं स्कॉर्पियन. आणि किंग क्रॅबमध्ये सुद्धा बुक लंग आहे, त्याचं सांगितलं किंग क्रॅब लिम्युलस. दीज आर द व्हॅरियस मेथड टू एक्सचेंज द गॅस. अदलाबदल ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट नंबर 12 नंबरचा मुद्दा आहे की सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ॲनालिडामध्ये सांगितलं होतं मी की सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज्ड टाईप आहे. इथं सांगितो की द सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप ऑफ ए सर्क्युलेशन. आता समजण्यासाठी हा परत काक्रोचेस सांगतो इथं की ओपन टाईप ऑफ ए सर्क्युलेशन म्हणजे काय की हे समजा हार्ट आहे. हे हार्ट, the heart is elongated and one to many chambers. For example cockroach मध्ये 13 चेंबर्स आहेत, 1 to 13 चेंबर्स आहेत. and this heart contain the colorless blood. Why colorless? Because there is a absence of the hemoglobin and that blood pumped into the cavity. या aortic arch मधून या कॅव्हिटीमध्ये ब्लड पंप केलं जातं. म्हणजे फ्लो ऑफ ए ब्लड विदिन दिस कॅव्हिटी. या पूर्ण ओपन कॅव्हिटीमध्ये सिलोममध्ये हिमोसिलमध्ये ब्लड फ्लो होतो. म्हणजे देर इज अ नॉट कन्फाईन्ड बंदिस्त नाही.
द ब्लड फ्लो इन द ओपन स्पेस, दॅट ओपन स्पेस इज कॉल्ड ॲज ए हिमो का म्हणायचं, ब्लडचे आहे, हिमोसील. फॉर एक्झाम्पल इन द कॉकरोच. The heart is a single chambered, or it may consist of tubular, many chambers are present. This is the heart. This is the heart of the cockroach. Many chambers. The heart flow, the blood flows in the open space. That open space is called as a हिमोसील. या हिमोसीलमध्ये या कॅव्हिटीमध्ये ब्लड काय होतं, फ्लो होतं. इथं कुठलीही ब्लड वेसल नाही, म्हणून ओपन टाईप ऑफ द ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम. उसके बाद 13 नंबरचा पुढचा मुद्दा आहे की एक्सक्रेटरी सिस्टीम. आता हा पण नीटला प्रश्न विचारू शकतात. एक्सक्रेटरी सिस्टीम. आता एक्सक्रिशन इन दिस ॲनिमल्स आर द ऑल्सो व्हॅरियस मोड ऑफ द एक्सक्रिशन. आता का व्हॅरियस मोड? बिकॉज देर इज अ नॉट सिंगल ॲनिमल, देर इज द ग्रुप ऑफ लार्ज ग्रुप ऑफ ॲनिमल्स आर प्रेझेंट. Large group of the animals are present in this phylum. So excretion किंवा excretory product is a various excretory product for insect मध्ये बघितलं आपण. insect कीटकामध्ये the excretory organ is the Malpighian body किंवा Malpighian tubules. आता इन्सेक्टमध्ये हे माल्फिजियन ट्युबिल्स मार्फत एक्सक्रिशन केलं जातं. दुसरा मुद्दा त्याच्यामधला दुसरा वर्ग प्राण्याचं कुठला आहे? क्रुस्टेसियन. क्रुस्टेसियन्समध्ये द एक्सक्रिटरी ऑर्गन इज द ग्रीन ग्लँड ऑर अँटिनरी ग्लँड. ग्रीन ग्लँड किंवा अँटिनरी ग्लँड. तिसरा त्याच्यामधला आहे आर्किनिड्स, कोक्झल ग्लँड. आर्किनिड्समध्ये कोक्झल ग्लँड. आणि पुढचा एक मगाशी सांगितलेला मी प्राणी होता किंग क्रॅब, इट इज ऑल्सो कोक्झल ग्लँड. मीन्स एक्सक्रेटरी ऑर्गन्स आर द व्हॅरियस ऑर्गन. इन इन्सेक्टमध्ये माल्पिजियन ट्युबिल्स, क्रुस्टेसियन्समध्ये ग्रीन ग्लँड किंवा अँटिनल ग्लँड, अँड आर्किनिड्समध्ये कोक्झल ग्लँड, अँड किंग क्रॅबमध्ये सुद्धा कोक्झल ग्लँड. दीज आर द व्हॅरियस टाईप्स ऑफ द एक्सक्रेटरी ऑर्गन. व्हॅरियस टाईप्स ऑफ द एक्सक्रेटरी ऑर्गन. आता एक्सक्रेटरी प्रोडक्ट कुठला? एक्सक्रिशन म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला की रिमूव्हल ऑफ द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट काढून टाकण्याच्या पद्धतीला एक्सक्रिशन म्हणतात. मग ह्याच्यामधला एक्सक्रेटरी प्रोडक्ट कुठला? जर ॲनिमल हे प्राणी जर पाण्यात असतील, ॲक्वॅटिक असतील, तर इट एक्सक्रीट द अमोनिया एक्सक्रीट करतात आणि अशा प्राण्याला म्हणतात ॲम्नोटेलिक. अमोनिया इज अ व्हेरी टॉक्सिक सबस्टन्स. इट रिक्वायर द मोर अमाऊंट ऑफ वॉटर किंवा जास्त पाणी लागतं, मोर क्वांटिटी ऑफ वॉटर. अँड ऑन द लँड दॅट इज ऑल इन्सेक्ट आर द युरिकोटेलिक. म्हणजेच काय एक्सक्रीट असतील? युरिक ॲसिड. आणि जे जमिनीवर राहणारे सगळे या वर्गातले प्राणी आहेत, इट एक्सक्रीट द नॉट युरिया, युरिक ॲसिडला एक्सक्रीट करतात, म्हणून युरिकोटोलिक. अजून युरिकोटोलिक कोण आहे? बर्ड्स आर ऑल्सो युरिकोटोलिक. अजून कोण आहे? रेप्टाईल्स. पुढच्या फायलममध्ये पक्षी एव्जमध्ये आहेत, त्या फायलममधले जे पक्षी आहेत ते सुद्धा युरिक ॲसिड एक्सक्रीट करतात. रेप्टाईल्स सुद्धा युरिक ॲसिडचं एक्सक्रीट करतात. तर मला सांगायचं आहे, जे प्राणी पाण्यात राहतात ते अमोनिया एक्सक्रीट करतात, आणि जे जमिनीवर राहतात मेजॉरिटी इन्सेक्ट वगैरे, तर ते काय करतात? युरिक ॲसिड एक्सक्रीट करतात. म्हणजे व्हॅरियस मोड्स ऑफ द एक्सक्रेशन. इन्सेक्ट बाय द माल्पिजियन ट्युबिल्स, क्रुस्टेसियन्स बाय द ग्रीन ग्लँड, आर्किनिड्स फॉर द कोक्झल ग्लँड, अँड किंग क्रॅब बाय द कोक्झल ग्लँड. अँड द एक्सक्रेटरी प्रोडक्ट म्हणजे याच्यामध्ये जो टाकाऊ पदार्थ आहे, ॲक्वेटिक प्राणी असतील तर अमोनियाला बाहेर टाकतील, म्हणून त्या प्राण्याला अम्नोटेलिक म्हणतील. जर लँडवरचे असतील, इट एक्सक्रीट द युरिक ॲसिड, आणि त्या प्राण्याला म्हणू आपण युरिक ॲसिड एक्सक्रीट करणाऱ्याला युरिकोटेलिक. कळतंय का? बघा, एकदम सोपं आहे कळालं तर. आता एवढं डिटेल का सांगतोय मी? हे नीटला विचारतात म्हणून हे सगळे डिटेल सांगतोय. परत 12वीला गेले की डबल अजून परत तेच अभ्यास करायची गरज नाही. आता त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम, पुढचा पॉईंट नंबर 14. आता ॲनालिडामध्ये पण सांगितलं होतं की
गँग्लियोनेटेड सेरिब्रल गँग्लिया ॲक्ट ॲज अ ब्रेन इन द ॲनलिड. इथं सुद्धा सांगतो की द नर्वस सिस्टीम इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ द सर्कम. आता समजा सर्कम सांगण्यासाठी इथे एक आहे, इथे एक आहे. ही सेरिब्रल गँग्लिया, थोरॅसिक वरचे सेरिब्रल गँग्लिया, हा थोरॅसिक गँग्लिया, अँड दिस इज अ डबल व्हेंट्रल नर्व कॉर्ड. डबल व्हेंट्रल नर्व कॉर्ड म्हणजे नर्वस सिस्टीम इज डेव्हलप्ड इन द फॉर्म ऑफ ए डबल व्हेंट्रल नर्व कॉर्ड. ही इनव्हर्टिब्रेटेड म्हणून व्हेंट्रल बाजूला आहे, खालच्या बाजूला. जर कॉर्डेट असेल तर डॉर्सल बाजूला. द circumcentric rings is present with the help of this commissure, ह्या कमिशरच्या मार्फत, and it form the ventral double nerve cord is present. म्हणजेच काय, नर्वस सिस्टीम इज अ वेल डेव्हलप्ड. इट इज अ सर्कम रिंग. ही रिंग आहे कशाच्या भोवती आहे. दिस रिंग प्रेझेंट अराउंड दिस. इथं इट इज प्रेझेंट इन द हेड रिजन अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड इट इज प्रेझेंट इन द ॲब्डॉमिन रिजन. त्याच्यानंतर या नर्वस सिस्टीमला जोडून देर इज अ सेन्स ऑर्गन. सेन्स ऑर्गन आहेत. आता सेन्स ऑर्गनमध्ये काय आहे, सिम्पल आहे, कंपाऊंड आहे, अँटिना आहे, टेक्टाईल ऑर्गन्स आहेत. टेक्टाईल ऑर्गन फॉर द टच, सम केमोरिसेप्टर्स आहेत. इट इज यूज्ड फॉर द केमिकल स्टिम्युलाय. रिसेप्टर ऑर्गन जे आहेत ते केमिकल स्टिम्युलायसाठी केमोरिसेप्टर आहेत, अँटिने आहेत. आणि आईज, ह्या आईज दोन प्रकारच्या आहेत, सिम्पल आईज आणि कंपाऊंड आईज. नेक्स्ट पॉईंट 15. टेक्टाईल ऑर्गन सांगितलं, त्याच्यामध्ये स्टॅटोसिस्ट पण याच्या अगोदर एकदा सांगितलं होतं बघा. स्टॅटोसिस्ट पहिल्या फायलममध्ये, ॲनालिडामध्ये नाही, त्याच्या अगोदरच्या टिनोफोरा फायलममध्ये सांगितलं होतं. स्टॅटोसिस्ट इज प्रेझेंट. इट इज द ऑर्गन ऑफ द बॅलन्स अँड इक्विलिब्रियम. आता पुढचा मुद्दा आहे की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज अ वेल डेव्हलप्ड. आणि याच्या अगोदरच्या प्राण्यामध्ये मेजॉरिटी सांगितलं होतं की हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल. पण इथं ॲनिमल्स आर द डायोसियस. डायोसियस का मतलब होता है मेल वेगळा आहे आणि फिमेल पण वेगळी आहे. मेल अँड फिमेल आर सेपरेट. दॅट इज द सेक्झुअल डायमॉर्फिझममध्ये मेल सेपरेट आहे, फिमेल सेपरेट आहे. म्हणजेच काय, देर इज अ नॉट अ हर्मॅफ्रोडाइट. हर्मॅफ्रोडाइट असेल तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह गोनॅड्स आर प्रेझेंट विदिन द सिंगल ॲनिमल. ह्याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह गोनॅड्स, ओव्हरीज आर प्रेझेंट इन द फिमेल, टेस्टीज आर प्रेझेंट इन द मेल. देर इज अ सेक्सेस आर सेपरेट. म्हणजे मेल वेगळे, फिमेल वेगळे, सेक्सेस आर सेपरेट. असेक्झुअल रिप्रोडक्शन आर अब्सेंट. असेक्झुअल रिप्रोडक्शन होत नाही. आणि याच्यामधले प्रत्येक जी गोनाड आहे, समजा ही टेस्टी आहे, टेस्टीला डक्ट आहे, ही ओव्हरी आहे, ओव्हरीला पण डक्ट आहे. द गोनॅड्स विथ ए डक्ट, हे पण नीटला विचारतात. गोनॅड्स विथ डक्ट आर, ही डक्ट म्हणजे नलिका, ट्यूब, आर प्रेझेंट इन द आर्थ्रोपोड्स फायलम. आता त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर द ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस, ओव्हा का मतलब होता है एग, एक का मतलब होता है अंडे देणारे प्राणी. अंडे देणारे प्राणी, दॅट इज ओव्हिपॅरस. ओव्हा, मोस्ट ऑफ द ओव्हिपॅरस मीन्स दे लेड द एग. दे लेड द एग, ते अंडी घालतात. अँड सम आर द एक्सेप्शन एक्झाम विव्हिपॅरस. आता काय, विव्हिपॅरस हे वेगळा शब्द आहे थोडा, विव्हिपॅरस. आणि हे पण सांगतो म्हणजे विव्हिपॅरस. ओव्हिपॅरस अंडे देणारे. विव्हिपॅरस इट गिव्ह डायरेक्टली बर्थ टू द यंग वन. डायरेक्टली बर्थ टू द यंग वन, हे पिल्लांना जन्म देणारे विव्हिपॅरस. आता ओव्हिपॅरस, ओव्हिपॅरस म्हणजे काय, द फर्टिलाइज्ड एग्स. आता फर्टिलाइज्ड एग्स रिमेन इन द फिमेल बॉडी, and after development that egg hatches into the young one. Egg hatches into the young one outside the body. म्हणजे काय, विव्हिपॅरसमध्ये जो फिटस आहे, एम्ब्रिओ आहे, त्याला प्लासेंटा मार्फत मदरकडून न्यूट्रिशन मिळालं जातं.
पण ओव्हीव्हिव्हिपॅरसमध्ये काय होतं, मदरकडून कुठलंही न्यूट्रिशन त्याला प्लासेंटा फॉर्म होत नाही, तर फर्टिलायझड झालेलं एग अंड फिमेलच्याच बॉडीमध्ये राहतं, त्याला कुठलंही आईचं किंवा मदरचं कनेक्शन नाही, तर ते अंड्यामधलंच फूड मटेरियल यक मटेरियल वापरतं फूड म्हणून, आणि ज्यावेळेस हॅच होतं त्या मदरच्या बॉडीतून हॅच होतं, म्हणजे पिल्लांना जन्म देते, पण याच्यामध्ये द मदर डज नॉट सप्लाय द एनी न्यूट्रिशन टू दिस यंग वन इन द बॉडीमध्ये असताना मदर त्याला कुठल्याच प्रकारचं न्यूट्रिशन देत नाही. तर विव्हिपॅरसमध्ये की मदरमार्फत प्लासेंटा थ्रू इट सप्लाय द न्यूट्रिशन. आता फॉर एक्झाम्पल ह्याचं एक एक्झाम्पल आहे इंटरेस्टिंग, स्कॉर्पियॉन, विंचू. स्कॉर्पियॉन इज द ओव्हिव्हिपॅरस एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल. विव्हिपॅरस पिल्लांना जन्म देणार आहे, ओव्हिपॅरस अंडे देणार आहे, आणि ओव्हिव्हिपॅरस द फर्टिलायझड एग्ज रिमेन इन द मदर बॉडी and after maturation किंवा after hatching the eggs and the young one comes out through the female genital tract of the mother. That best example is the scorpion. त्याच्यामध्ये ही थोडीशी विविधता आहे. कळतंय का बघा, विव्हिपॅरस, ओव्हिव्हिपॅरस. आता पुढचा पॉईंट आहे फर्टिलायझेशन. most of the animal the fertilization is external, and in some form fertilization is external. Development, most of the form the development is indirect, and some of the form the development is direct. Indirect form मध्ये there is a formation of the larva. For example houseflyचा लार्वा घेतला, मॅगोट लार्वा म्हणजे लार्वल फॉर्म त्याच्यामध्ये आहेत, अळी अवस्था आहे, त्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट किंवा अप्रत्यक्ष डेव्हलपमेंट, बिकॉज दे हॅचेस द एग्स आउटसाइड द बॉडी, सो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट, लार्वल डेव्हलपमेंट इज ऑल्सो प्रेझेंट. किंवा मॉस्किटोमध्ये घेतला व्रिगलर लार्वा, त्याच्यानंतर बिटलमध्ये घेतला क्रब लार्वा, आणि बटरफ्लायमध्ये घेतला तर कॅटरीपिलर लार्वा. आता हे कॅटरीपिलर लार्वा हे लार्वल फॉर्म आहेत, म्हणजे लार्व्यापासून परत ॲडल्ट डेव्हलप होतं, म्हणजेच काय की देर इज अ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आता आपण हे सगळं बघितल्यानंतर की आपण याच्यामध्ये युनिक फीचर्स काय बघितले, तर युनिक फीचर्स याच्यामध्ये बघितलं, जॉइंटेड लेग्स आर प्रेझेंट. जॉइंटेड लेग्स, बॉडी इज अ मेटामेरिकली सेगमेंटेड, बट सेगमेंट इज अ not truly separate, each segment is not separated by the septa किंवा septum. प्रत्येकानं सेगमेंट झालेला नाही, सेपरेट झालेला नाही. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये युनिक फीचर ॲनेलिडामध्ये बघितलं होतं, एक्सक्रिशन बाय द नेफ्रेडिया. इथं एक्सक्रिशनमध्ये मी सांगितलं एक्सक्रिशन बाय द माल्पिजियन ट्युबिल्स, ग्रीन ग्लँड, कोक्झल ग्लँड, ही त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट झालेली कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यानंतर रेस्पिरेशन होतं, ट्रॅकिल रेस्पिरेशन, आईजमध्ये सांगितलं कंपाऊंड आईज, आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या फायलममध्ये की मोस्ट ऑफ द इन्सेक्ट रिलीज द फेरोमन्स का मतलब होता है एक प्रकारचा रंगद्रव्य वासद्रव्य सोडतात, ज्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं की तुम्ही जर कुठल्या कीटकाला, आता पावसाळ्याचा दिवस आहे, कुठल्या कीटकाला जर हात लावला तर एक वेगळा स्मेल येतो. दे रिलीज द फेरोमन्स, अँड दॅट फेरोमन्स इज युजफुल फॉर द डिफेन्स मेकॅनिझम, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. त्याचबरोबर ऑल्सो ऑफेन्स मेकॅनिझम, शिकार करण्यासाठी. अजून कुठलं, टू अट्रॅक्ट द सेक्झुअल पार्टनर फॉर द कॉप्युलेशन, दे रिलीज द फेरोमन्स हार्मोनसारखं आहे. त्याच्यानंतर ऑल्सो ह्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट काय झालेलं आहे, इट ऑल्सो पजेस द एंडोक्राईन ग्लँड, ह्याच्यामध्ये काही एंडोक्राईन ग्लँडसुद्धा आहेत. द ग्लँड्स अँड फेरोमॉन्स, दीज आर द युनिक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ॲडव्हान्स कॅरेक्टरिस्टिक्स ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस फायलम. पहिल्या फायलमपेक्षा ह्याच्यामध्ये हे ॲडव्हान्समेंट झालेली आहे. आता इकॉनॉमिकली जर बघितलं, आर्थिकदृष्ट्या जर बघितलं, तर देअर आर द मेनी ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल ॲपिस इंडिका, ही मधुमक्खीचा एक प्रकार आहे. ॲपिस डॉर्सेटा, ॲपिस मेलिफेरा, माशाचे प्रकार आहे, मधुमक्खीचे प्रकार आहे. अँड ॲपिस फ्लोरिया, these are the honey bees. आणि honey bees पासून इकॉनॉमिक इम्पॉर्टंट, they produces the royal jelly, that is honey and wax.
दुसरं कुठलं अजून लुसिफर लॅका. किंवा त्याला दुसरं नाव आहे अजून एक टकारडिया लाका. नीटला विचारतात हा लाका. दीज आर द लॅक इन्सेक्ट. इट प्रोड्युसेस द लॅक. म्हणजे आपण म्हणतो ना लाख उत्पादन, लाख प्रोड्यूस करण्यासाठी हे दोन इन्सेक्ट हे आर्थ्रोपोडामधले आहेत, हे महत्त्वाची भूमिका निभावतात. लुसिफर लॅका, टकारडिया लाका, इट प्रोड्युसेस द लॅक. त्याच्यानंतर अजून कुठला आहे की सिल्कवर्म. इट प्रोड्युसेस द सिल्क. दॅट इज द बॉम्बिक्स मोरी सायंटिफिक नाव आहे कुणाचं? सिल्कवर्मचा. इट प्रोड्युसेस द सिल्क का मतलब होता है रेशीम उत्पादनामध्ये सुद्धा हे महत्त्वाची भूमिका निभावतात. म्हणजे इकॉनॉमिकली इट ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल. फॉर एक्झाम्पल हे मधुमक्खी पालन आहे, त्याच्यानंतर लाख इन्सेक्ट आहे, लाख प्रोड्यूस करणारे. पूर्वीच्या काळी लाखाच्या बांगड्या वगैरे असायच्या बघा. अगोदर आत्ता आपला जो मिरर आहे, मिररच्या पाठीमागं लाख लावलेले असते म्हणून आपल्याला चेहरा दिसतो. तर ती लाख ह्या लुसिफर लॅकापासून, टकारडिया लाकापासून प्रोड्यूस करतात. सिल्कवर्म रेशीम उत्पादन. दीज आर द इकॉनॉमिकली बेनिफिशियली ॲनिमल्स. इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या फायद्याचे प्राणी ह्या फायलम आर्थ्रोपोडामध्ये आहेत. अजून हार्मफुल पण आहेत. फॉर एक्झाम्पल मॉस्किटोज. द ॲनाफिलिस मॉस्किटो कॉजेस द मलेरिया. ॲनाफिलिस फिमेल मॉस्किटो कॉजेस द मलेरिया. त्याच्यानंतर क्युलेक्स, इट कॉजेस द डेंगू. एडिस क्युलेक्स, these mosquito causes the dengue, fever, different types of the diseases. म्हणजे they act as a vector का मतलब होता है डिसीज पसरणारे. हाऊस फ्लाय, these also spread the some diseases like the typhoid, cholera, etc. in this way this phylum is completed. जर ह्या फायलममध्ये काही तुम्हाला शंका वाटली, हा सगळ्यात मोठा फायलम आहे. एकदा वाचल्यानंतर एकदा लिहून काढा आणि लिहिल्यानंतर मग एकदा आठवून बघा आपण काय लिहिलं. जर काही नाही कळालं तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपवर, माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर पण प्रश्न विचारू शकता. मी तुमच्या शंकेचं सगळं निरसन करेन. ओके, कळालं इथपर्यंत?